नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहकर. मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय कुटुंब योजना नक्की काय आहे, ती कशा पद्धतीने राबवली जाते, अर्ज कुठे करायचा, ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा, तर या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एखादं दारिद्र्य रेषेखाली कुटुंब असेल आणि त्या कुटुंबातील एखादा कर्ता व्यक्ती जर का एक्सपायर झाला, तर त्या कुटुंबातील इतर सदस्य आहेत तर त्या इतर सदस्यांना शासनाच्या माध्यमातून एक रकमी 20,000 रुपयाचं अनुदान हे दिलं जातं. 18 ते 60 वर्ष या वयोगटातील एखाद्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती जर का एक्सपायर झाला, तर अशा कुटुंबातील सदस्यांना त्या कुटुंबाला एक रकमी 20,000 रुपयाचं अनुदान हे शासनाच्या माध्यमातून दिलं जातं. मित्रांनो, ही जी योजना आहे तर या योजनेमध्ये 2020 मध्ये बदल केला गेला. पूर्वी या योजनेच्या माध्यमातून एक 10,000 रुपयाचं अनुदान हे दिलं जायचं. आता ते 10,000 रुपयाचं अनुदान पार करण्यात येऊन त्या ठिकाणी 20,000 रुपयाचं अनुदान हे करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं त्या कुटुंबाला, त्या कुटुंबातील सदस्यांना एक रकमी 20,000 रुपयाचं अनुदान हे शासनाच्या माध्यमातून दिलं जातं. तर आता हा जो अर्ज आहे हा अर्ज कसा करायचा, ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा? मित्रांनो, तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता, ऑनलाईनही करू शकता आणि ऑफलाईनही करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या आपल्या सरकारी सेवा केंद्र असेल किंवा शेतू केंद्र असेल तर अशा ठिकाणी जाऊन देखील तुम्ही तो अर्ज हा करू शकता. त्याच पद्धतीने आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईलवरती उमंग नावाचे ऍप्लिकेशन आहे, तर त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज हा करू शकता. ज्यावेळेस तुम्ही हा ऑफलाईन अर्ज करता त्याला अर्ज हा समाज कल्याण विभाग जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. तर हा जो अर्ज आहे तर ह्या अर्जाचा आपण नमुना आपल्या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हा अर्ज बघू शकता की राष्ट्रीय कुटुंब योजनेचा हा अर्ज या ठिकाणी दिला आहे. तुम्हाला स्टार्टिंगला जे काय अर्जाचे दिनांक आहे ते दिनांक टाकून घ्यायचे आहे. खाली अर्ज तपशीलमध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, संपूर्ण नाव टाकायचे आहे, लिंग पुरुष असेल किंवा स्त्री असेल जे काय असेल टाकायचं आहे. नंतर जन्मतारीख टाकायची आहे, व्यवसाय कोणता आहे ते टाकायचे आहे, निवासी पत्ता जो आहे तो निवासी पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपला जर का घर क्रमांक असेल तर घर क्रमांक किंवा इमारतीचे नाव, संस्था, रस्त्याचे नाव जे काय असेल तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर गाव, तालुका, पिनकोड हा टाका. त्यानंतर कुटुंबाचा तपशील, तर त्याच्यामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाचे तपशील त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. त्यांचं संपूर्ण नाव, लिंग, मृत्यू समयाचं वय, मृत्यूची तारीख आणि कारण जे आहे ते या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाशी ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या वाचून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर खाली या ठिकाणी एक स्वयं घोषणापत्र आहे, ते स्वयं घोषणापत्र या ठिकाणी भरायचं आहे. हे जे स्वयं घोषणापत्र आहे हे स्वयं घोषणापत्र भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म समाज कल्याण विभागाचे जे काही मुख्य कार्यालय आहे किंवा ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्वाची माहिती आपल्याबरोबर सारा मित्र पण नक्की पोहोचा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीचा फायदा हा होऊ शकतो. धन्यवाद.